नमस्कार. आजचा आपला प्रश्न आहे, जयंत पाटिल जी को गुस्सा क्यों आता है. हा प्रश्न यासाठी पडतो की मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यामध्ये वादावादी झाली. खरं तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे एक अत्यंत सज्जन, निष्पाप, निष्कपट व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सीताराम कुंटेंचा मराठवाड्याशी देखील उत्तम संबंध आलेला आहे. ते वेगवेगळ्या भागामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. असा संवेदनशील मनाचा प्रामाणिक व्यक्ती राज्याचा मुख्य सचिव आहे याचा आनंद आहे. खरं तर सीताराम कुंटेंशी कोणाचे वाद होत नाहीत. सीताराम कुंटे नको असं वाटणारा व्यक्ती विरळ सापडतो. आता अर्थात राज्याचं मुख्य सचिव पद सीताराम कुंटेंना मिळालं आहे, त्यामुळं सरकारच्या अपेक्षित गोष्टी बोलाव्या लागणं सीताराम कुंटेंना अपरिहार्य झालंय. असो, तो सरकार आणि मुख्य सचिव यांच्या दोघांच्या मधला प्रश्न आहे. सीताराम कुंटेंनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण एक चांगले अधिकारी एवढं नक्की, या चांगल्या अधिकाऱ्यासोबत जयंत पाटलांचे वाद झाले तरी का, हा प्रश्न आम्हाला पडतो. अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या वादाचे पडसाद पडले म्हणे असं माध्यमांनी सांगितलं. मंत्रिमंडळाची बैठक अर्थात गोपनीय असते, पण ती आजकाल ओपनीय झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि बोलतो दुसराच. म्हणजे आमच्याकडे पद्धत अशी होती की मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी संपर्क साधायचे किंवा प्रसारमाध्यमं त्या दिवशी तिथे बसलेली असायची आणि मग मुख्यमंत्री काय काय निर्णय झाले याबाबतचं ब्रीफ प्रसारमाध्यमांना देत होते. आता झालंय असं की उद्धव ठाकरे बैठक घेऊन निघून जातात आणि एक एक मंत्री येऊन निर्णय घोषित करतात. म्हणजे कधी अस्लम शेख, कधी जितेंद्र आव्हाड, कधी अशोक चव्हाण, कधी कोणी. मुख्यमंत्र्यांनी ब्रीफ करण्याची परंपरा आता मोडीत निघालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले मंत्रीच मुख्य होऊन त्या विषयाची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ लागले आहेत. इतकं की नितीन राऊतांनी केलेले वाद सुद्धा चर्चेमध्ये, नितीन राऊतांनी दिलेली माहिती सुद्धा चर्चेमध्ये आली आणि त्यावरून उपमुख्यमंत्री नाराज झाले. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगायची गोष्ट मंत्र्यांनी सांगितली म्हणून उपमुख्यमंत्री नाराज झाले. ते म्हणाले असं काही घडलंच नाही. असो, तोही वाद खूप मोठा आहे. या प्रकरणात जयंत पाटलांचं सीताराम कुंटेंच्यावरती चिडणं हे कोणत्या वर्गातलं होतं हा प्रश्न आहे. म्हणजे त्या पद्धतीची म्हण आहे बघा, चालना कुठं बडविले भट अशी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे सीताराम कुंटेंवरती जयंत पाटलांनी राग काढला का हा देखील प्रश्न पडतो. जयंत पाटील मुळातच थोडेसे त्याला कुत्सित नाही, कुच्चळ मनोवृत्तीचे आहेत. म्हणजे जो बायकी पद्धत असते ना, ती कळलं का, सांगितलं का, नथीतून मारणे, तीर मारणे किंवा लेकी बोले सुने लागे असा प्रकार, या कॅटेगरीतल्या वक्तव्य जयंत पाटलांची असतात. म्हणजे थोडंसं असं ते खौट प्रकारचं बोलणं जयंत पाटलांचं असतं. मग या प्रकारातले जयंत पाटील थेट अंगावर जाऊ लागलेत. असं कुत्सितपणे न बोलता थेट अंगावर जाऊन बोलू लागले. तर याचं आश्चर्य वाटलं आणि आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला की जयंत पाटलांना इतका राग येतोय तरी का, काय असेल अगतिकता जयंत पाटलांची, कशामुळे जयंत पाटील असं बोलले असतील. तेव्हा आम्ही जरा शोधल्यावर कळायला लागलं की हे स्वाभाविक आहे. हो, काय, जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रीपद दोन्हीही मिळालेलं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची या सरकारमधली भूमिका खूप महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला प्रचंड मोठं स्थान मिळायला हवं. म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या काही भूमिका असतील त्या प्रदेशाध्यक्षांनी मांडायला हव्यात. म्हणजे पवारसाहेबांच्या विषयातले विधानं असतील, पक्षाची म्हणून काही विधानं असतील, ती प्रदेशाध्यक्षांनी मांडायला हवी. पण इथे भाव खाऊन जात आहेत ते नवाब मलिक. शरद पवार आजारी पडले, नवाब मलिक प्रेस घेतात. शरद पवारांना डिस्चार्ज मिळाला, नवाब मलिक प्रेस घेतात. शरद पवारांना जे काही सांगायचं आहे ते नवाब मलिक सांगतात. म्हणजे पवार सांगणार नसतील तर मलिक सांगायला येतात. हे आपण जरा हा प्रकार बघितलेला आहे का. म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या काही भूमिका मांडायच्या आहेत त्या प्रदेशाध्यक्षांनी न मांडता नवाब मलिकांनी मांडलेल्या आहेत. हे इथे उल्लेखनीय आहे. म्हणजे जो काही मीडिया फोकस NCP पार्टी म्हणून जातो आहे तो नवाब मलिकांच्याकडे जातो आहे, जयंत पाटलांच्याकडे नाही. थोडंसं अस्वस्थता स्वाभाविक आहे. जरा पुढे जाऊ. जयंत पाटील याआधी राज्याचे गृहमंत्री होते, याआधी राज्याचे अर्थमंत्री होते. आता मात्र त्यांना जलसंपदा विभागावर समाधान मानावं लागलेलं आहे. म्हणजे बघा, दोन महत्त्वाची खाती सांभाळलेल्या माणसाला दुय्यम दर्जाचं खातं मिळाली की अस्वस्थता होते. बरं, अर्थ आणि गृह हे दोन्ही खाते कोणत्या पक्षाकडे आहेत.
म्हणजे चला समजू शकलो असतो आपण की बाबा सत्तेच्या वाटणीमध्ये काही खाती ही काँग्रेसकडे गेलेली आहेत, काही खाती ही शिवसेनेकडे गेलेली आहेत म्हणून मिळालं नाही. अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्याकडे आहे. गृह खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वळसे पाटलांच्याकडे आहे. त्याच्या आधी हे खातं अनिल देशमुखांच्याकडे होतं, तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. म्हणजे ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहेत. खरं तर जयंत पाटलांची सिनियरिटी इतकी आहे की ते उपमुख्यमंत्री पदाच्या लायक आहेत, दावेदार आहेत, पण तरीही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यांना महत्त्वाचं गृह खातं मिळालं नाही, त्यांना महत्त्वाचं अर्थ खातं मिळालं नाही, मिळालं ते जलसंपदा खातं. एवढा राग तर येणं स्वाभाविक है. बहुत दिनों से दिल में रखा है, वो तो थोड़ा थोड़ा बाहर आएगा ही. बरं ठीक आहे बाबा, जलसंपदा खातं मिळालं ते मिळालं, पण हे असं झालं की घरच्या एखाद्या सुनेला भरपूर दागिने लग्नात केले जावे, म्हणजे ती अशी लखलख चमचमती दिसावी, आणि घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर म्हणजे नव्याचे 9 तास संपल्याबरोबर तिला सांगावं की सगळे दागिने काढून ठेव, आणि एक मंगळसूत्र तिच्या गळ्यात ठेवून खवत्रूड सासूनं सगळेच्या सगळे दागिने पेटीबंद करून ठेवावेत, अशी अवस्था जयंत पाटलांची झाली आहे. म्हणजे बरं ठीक आहे बाबा, चला पक्षात महत्त्वाचं पद नाही, त्याचं क्रेडिट नवाब मलिक घेऊन जात आहेत, गृह नाही, अर्थ नाही, जलसंपदा दिलाय. या जलसंपदा खात्यात तरी निर्णय घेता येतोय का? अजिबात नाही. कारण जलसंपदा खात्याचा सगळा व्यवहार अजूनही अजित पवारच बघतात. आता येतोय आपण मुद्द्यावरती. जलसंपदा खात्याचे अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांना निवृत्तीनंतर पुन्हा एकदा कंटिन्युएशन देण्यात आलं आणि जयंत पाटील भडकले. कारण विजय गौतम हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. उठ बोले तो उठ, बैठ बोले तो बैठने वाला आदमी, अशी चर्चा मंत्रालय परिसरात आहे. म्हणजे आमचं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. असं असणारा माणूस पुन्हा एकदा नियुक्त केला गेला तर जयंत पाटलांना या प्रकरणात काय घंटा मिळणार आहे? स्वाभाविक आहे की इतका राग येणं, इतकी चिडचिड होणं जयंत पाटलांची स्वाभाविक आहे. गौतमच्या प्रकरणावर अजित पवारांवर राग काढायचा सोडून, म्हणजे ती हिंमत नाही हो. बिचारा जयंत पाटलांची अवस्था बघा ना. म्हणजे पद नाही, प्रतिष्ठा नाही, सन्मान नाही, मंत्रीपद दिलंय, तिथले अधिकार नाहीत. बरं, ह्याच्यावर राग व्यक्त करावा तर अजित पवारांच्यावरती व्यक्त करावा लागतो. तो व्यक्त करावा तर अजित पवार सोडणार नाहीत. असं असल्यामुळं विजय गौतम यांच्या नियुक्तीवरून जयंत पाटलांनी गरीब बिचाऱ्या सीताराम कुंटेंवरती डाव साधला. घेतलं बोलून. आता पडदा बिडदा पडलाय म्हणतात, कारण सीताराम कुंटेने माहीत होतं की हे काय आपल्याला शिव्या नाही आहेत, ह्या ज्या दिल्यात त्या तिकडे आहेत दादांना, आपल्याला नाहीत. आणि जयंत पाटलांना हे चांगलं ठाऊक होतं की आपण दादांना काहीच बोलू शकणार नाही आहेत. जे काही बोलायचे ते सीताराम कुंटेंना बोलायचं आहे. जे लेकी बोले सुने लागे असं झालं पाहिजे. हे अर्थात त्यांच्या स्वभावानुकूलच आहे. म्हणजे असं करण्याचा जो स्वभाव असतो तो त्या पद्धतीनंच ते घडलेला आहे. तर सीताराम कुंटेवर त्यांनी आपला राग काढून घेतला. पण हा राग आहे का? म्हणजे एवढं काय आहे तर राज्यामध्ये जलसंपदा विभागाच्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पडून आहेत. अर्थात या प्रस्तावाला वित्त विभागानं संमती दिली तरच हे प्रस्ताव पुढे जातील. आता वित्त विभाग अजित पवारांच्याकडे आहे. नेहमीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या प्रकल्पामध्ये अजित पवारांचा हस्तक्षेप असतो. तटकरे होते तेव्हा सांभाळून घ्यायचे. तर यातला जो वाढ आणि मंजुरीचा टप्पा असतो, आता यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील. 3000 कोटी म्हटल्यावर बसा अंदाज लावत की किती काय कसं असेल ते. तर या सगळ्यामधला अधिकाधिक भाग मंत्र्यांचा की पैसे देणाऱ्या वित्त विभागाचा, हे कळालं पाहिजे. आणि यावरूनच मोठं रणकंदन माजलेलं आहे. हा घोटाळा अधिकाराचा आहे, हा राग सन्मानाचा आहे, प्रसिद्धीच्या वलयाचा आहे, आणि त्यासोबत 3000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा, अर्थात लाभाचा सुद्धा आहे. त्यामुळंच जयंत पाटलांची ही तडफड, ही मळमळ अशा स्वरूपामध्ये व्यक्त होते आहे. आता याचा लॉजिकल एंड कसा होईल ते येणारा काळच सांगेल. पण या सगळ्यात महाराष्ट्राचं मनोरंजन मात्र होणार आहे हे नक्की.
पण हे मनोरंजन महाराष्ट्राचं आर्थिक वस्त्रहरण करणारं असणार आहे, हेही लक्षात घ्या. नमस्कार.